हरियाणा विधानसभेतून मोठी बातमी समोर येते। हरियाणामध्ये भाजपने जोरदार कमबॅक केलेला आहे। हरियाणात सध्या भाजप 49 जागेवरती आहे, काँग्रेस 35 जागांवरती आहे आणि इतर पक्षांना 6 ठिकाणी आघाडी आहे। त्यामुळे आता भाजप हरियाणामध्ये पुन्हा आपली सत्ता आणणार, तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार असा विश्वासच भाजप पक्षश्रेष्ठींकडून भाजपच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय। काही वेळापूर्वी जे.पी. नड्डा यांनी आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक सुद्धा बोलावली होती। आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठीच हरियाणाचा हा निकाल महत्त्वाचा असेल असं जे.पी. नड्डांचं म्हणणं आहे। त्यामुळेच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती। भाजपमध्ये चित्र सगळं पालटलं आहे। काँग्रेसला मागे टाकत भाजपनं मुसंडी घेतलेली आहे। काही सकाळपासून जेव्हा मतमोजणीला सुरुवात झाली होती तेव्हा काँग्रेस आघाडीवरती होतं, मात्र गेल्या एका तासापूर्वी अचानक उलटफेर झाला आणि भाजपने काँग्रेसला मागे टाकलं। काँग्रेस फक्त 35 जागांवरती आघाडीवरती आहे, तर भाजप 49चा आकडा गाठतंय। आपण पाहिलं तर 46 हा मोठा आकडा असतो। सर्वात मोठी जी आकडेवारी येते त्याचाही आकडा पार करून भाजपने 49 जागांवरती आघाडी घेतली आहे। म्हणजे एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप हरियाणात तयार झाल्याचं समजतंय। तर यानंतर जम्मू काश्मीर मधून मोठी बातमी, काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेसनं बहुमताचा आकडा गाठलाय। जम्मू काश्मीरमध्ये 52 जागे या दोघांची अलायन्स जी आहे ती आघाडीवरती आहे। जम्मू काश्मीरमध्ये भाजप फक्त 26 जागांवरती आहे, तर इतर पक्षांना 12 ठिकाणी आघाडी मिळते। त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेस यांची जी अलायन्स आहे ते सत्ता स्थापनेच्या दिशेने आपल्याला जाताना दिसतंय। काँग्रेसमध्ये जल्लोष केला जातोय, कार्यकर्ते पेढे वाटून लाडू खाऊन आपला आनंद व्यक्त करतायत, आतषबाजी केली जाते। त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 10 वर्षांपासून ही पहिली निवडणूक आहे। 2018 नंतर जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे आणि त्यामध्ये काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचं दिसतंय।